पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा श्लोक आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. श्रीराम. मंडळी, मागच्या भागामध्ये या श्लोकाचा आपण थोडासा विचार करून आलेलो आहोत. क्रोध आणि काम ह्या दोन विकारांचं वर्णन सुरुवातीला समर्थाने केलं की ते माणसाला किती घात करणारे आहेत, किती त्रास देणारे आहेत, किती दुःख देणारे आहेत, ह्याचा विचार आपण करून आलो. पुढचा विकार जो समर्थाने या ठिकाणी सांगितला तो लोभ हा विकार सांगितलेला आहे. आता लोभ कशाला म्हणायचं? लोभ या शब्दाचा अर्थ की आपल्याला जे मिळालेलं आहे ते आणखीन कसं मिळेल, आणखीन कसं मिळेल, अजून ज्यादा कसं मिळेल, अजून ज्यादा कसं मिळेल, अशी मनामध्ये जी भावना असते त्या भावनेला लोभ असं म्हणतात. उदाहरण नेहमी आम्ही सांगत असतो, 100 रुपये मजुरी मिळवणाऱ्या माणसाला 1000 रुपये कसे मिळतील असं वाटतं, 1000 रुपये मिळवणाऱ्याला लाख कसे मिळतील असं वाटतं, लाख मिळवणाऱ्याला कोटी कसे मिळतील. नवे नवे तर ही यादी ब्रह्मपदापर्यंत पुढे जाऊ शकते. ब्रह्मपद मिळून सुद्धा समाधान होत नाही. या वृत्तीला लोभ असं म्हणतात. आणि हा जो लोभ आहे हा माणसाला सुखानं कधी जगून देत नाही. जे आहे त्यात समाधान राहणं हे खरं म्हटलं तर मानवी जीवनाचं सुखी जगण्याची गुरुकिल्ली आहे. पण हल्ली या युगामध्ये माणसाला समाधानी राहणं हे माहितीच नाही आहे. कारण जो तो आपल्याला असं सांगतो की बाबा रे अजून प्रगती कर, अजून प्रगती कर, अजून प्रगती कर. प्रगती करू नये असं नाही, माणसानं प्रगती जरूर करावी. उन्नत होण्याकरताच माणसाचं जीवन आहे. परंतु ती उन्नती करत असताना स्वतःचा आजचा दिवस, आताचा क्षण, आताचं आपलं आयुष्य हे किती दुःखामध्ये माणसानं घालवावं, किती दुःखी व्हावं हा माणूस मात्र विचार करत नाही. त्यामुळं लोभामुळं माणसाची फार मोठी हानी होते. म्हणून या लोभ या विकारापासून माणसानं लांब राहावं. प्रगती अवश्य करावी, पण समाधान वृत्तीमध्ये असावं. महाराजांनी असं म्हटलेलं आहे ना, ठेविले अनंते तैशीची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान. काही माणसं या संत वचनाचा विपरीत अर्थ लावतात. म्हणजे मी जर भिकारी आहे तर भिकारी या अवस्थेतच मी राहिलं पाहिजे, श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नये असं संतांनी सांगितलं का? तर चुकीचा विचार आहे हा. संतांचं हे सांगणं नाही आहे. तुम्ही प्रगती जरूर करा, उन्नत होण्याचा प्रयत्न जरूर करा, परंतु जेवढं तुम्हाला मिळेल तेवढ्यामध्ये मात्र समाधानी राहा. असं आहे मंडळी, प्रारब्धामध्ये ज्याच्यात जे जेवढं आहे तेवढंच त्याला ते मिळत असतं. आपण पुष्कळ खटाटोप केला म्हणून लई मिळतं असं नाही, आणि खटाटोप केला नाही म्हणजे मिळत नाही असंही नाही. संतांनी असं सांगितलंय, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. महाराज म्हणतात, प्रारब्धात असेल तर धनाची प्राप्ती होत असते. त्या माणसाला प्रयत्नाची गरज आहे. प्रयत्न आणि प्रारब्ध एकत्र आल्यानंतर धनवान होतो. मान, कीर्ती, सन्मान हे सगळं मिळतं. पण लोभ जर माणसाच्या मनात अति झाला तर त्या लोभामुळं मनुष्य कोणतंही पाप करायला तयार होतो. एक गंमत सांगतो मंडळी. जुन्या काळामध्ये खेडोपाडी चातुर्मासामध्ये 4 महिने प्रवचन सांगण्याकरता एखाद्या पौराणिक बुवाला बोलवण्याची पद्धत होती. आता चातुर्मास कसायला म्हणायचं हल्लीच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. आषाढी एकादशी पासून कार्तिक एकादशी पर्यंत किंवा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत जो कालावधी असतो त्याला चातुर्मास असं म्हणतात. त्या चातुर्मासामध्ये धार्मिक कर्म करावीत असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून प्रत्येक गावोगावी पुराणं असायची, पोथी असायची, प्रवचनं असायची. एका गावामध्ये एका पौराणिक बुवाला 4 महिने ग्रंथ सांगण्याकरता बोलवलं. ग्रंथ सुरू झाला. खूप चांगलं सांगणं असायचं, वक्तव्य खूप चांगलं असायचं. खूप लोक पोथी ऐकण्याकरता येत होते. आणि असं चाललेलं असताना
एक दिवशी एका श्रोत्याने त्या ग्रंथकाराला म्हणजे प्रवचनकाराला प्रश्न विचारला की गुरुजी, मला एका प्रश्नाचं उत्तर समजत नाही, तेवढं सांगा. विचार बाबा म्हणले, काय प्रश्न आहे तुझा? त्यांनी प्रश्न असा विचारला की गुरुजी, पापाचा बाप कोण हो? पापाचा बाप कोण? गुरुजी बुचकळ्यात पडले. अरे म्हणले, मी एवढी पुराणं वाचली, एवढं शास्त्र मी अवगत केलं, पण असं कुठं काही पापाचा बाप असं कुठं काही मला माझ्या वाचण्यात आलं नाही, माझ्या आढळण्यात तसं नाही आहे. तो बुचकळ्यात पडला आणि त्यांनी सांगितलं, म्हणले बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन, पण मला एक 4 दिवसाचा अवधी द्या. आणि मग त्यांनी 4 दिवस अभ्यास करून बघितला, सगळे ग्रंथ धुंडाळले, पण पापाचा बाप कोण हे त्याला काही उत्तर मिळालं नाही पौराणिकाला. आणि मग त्या ठिकाणी परत 4 दिवसांनी त्याच श्रोत्याने पुन्हा प्रश्न विचारला की म्हणे, पापाचा बाप कोण गुरुजी? प्रवचनकाराला काय सांगता येणार. ते म्हणले, मला अजून सापडलं नाही. तेवढ्यामध्ये सगळ्या श्रोत्यांच्या बाहेरच्या बाजूला एक स्त्री बसलेली होती. तिने त्या ठिकाणाहून सांगितलं, गुरुजी, मी तुम्हाला पापाचा बाप कोण याचं उत्तर देतो. प्रवचनकार बुचकळ्यात पडले. मी एवढ्या शास्त्राचा अभ्यास करून मला त्याचं उत्तर सापडलं नाही, ही बाई मला उत्तर देणार? ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला उत्तर उद्या देते, मग तुम्ही या श्रोत्यांना सांगा. झाले, प्रवचन संपलं, लोक घरी निघून गेली. आणि मग त्या बाई दर्शनासाठी आल्या. दर्शन घेतलं. म्हणजे महाराज, तुम्हाला पापाचा बाप कोण हिचं उत्तर पाहिजे ना? हो म्हणे, मला उत्तर त्याचं पाहिजे आहे. तुम्ही द्याल? हो म्हणे, मला उत्तर माहिती आहे, त्याचं मी तुम्हाला देते, पण माझी एक अट आहे. म्हणे, काय अट आहे तुमची? तुम्ही माझ्या घरापर्यंत आलं पाहिजे, निदान माझ्या उंबऱ्यापर्यंत आलं पाहिजे, मी तुम्हाला उत्तर देते. उद्या तुम्ही याल का दुपारी माझ्याकडे जेवायला? म्हणजे जेवायला काय येणार नाही, पण तुमच्या घरापर्यंत येईल. ठीक आहे, या. प्रवचनकार दुपारी घरापर्यंत त्याच्या गेले आणि दारात उभा राहून विचारलं, बाई म्हणे, पापाचा बाप कोण याचं मला उत्तर तुम्ही द्याल का? मंडळी, याच्यापूर्वी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. ती जी स्त्री होती ती एक त्या गावातली वेश्या होती आणि तिच्या दारापर्यंत हे प्रवचनकार गेले. कशा करता? प्रश्नाचं उत्तर विचारण्याकरता. आता ती वेश्याच होती, पण विचारवंत होती, ती अविचारी नव्हती. तिने सांगितलं, महाराज, उत्तर देते तुम्हाला, पण माझी एक इच्छा आहे. काय? तुम्ही आता कसे पण माझ्या दारापर्यंत आलेले आहात, माझ्या उंबऱ्यातून जरा आत या, मला तुमची पाद्यपूजा करायची आहे. छे 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 म्हणे, आम्ही घरात येत नसतो अशा लोकांच्या. म्हणे, 500 रुपये दक्षिणा देते तुम्हाला. मग ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. गुरुजी प्रवचनकार त्यांच्या त्या घरामध्ये गेले. करा म्हणे, लवकर पूजा करा, मला 500 रुपये द्या आणि उत्तर द्या. का गडबड करताय गुरुजी, थांबा ना. तिने पाटावरती बसवलं, पायाची पूजा वगैरे केली. म्हणजे गुरुजी, उत्तर देते तुम्हाला, पण माझी एक इच्छा आहे. काय? 1 कपभर दूध माझ्याकडचं तुम्ही प्यावं असं मला वाटतंय. अजिबात जमणार नाही म्हणजे, मी कोणाचं काही पित नसतो, घेत नसतो. 1100 रुपये दक्षिणा देणार आहे मी तुम्हाला. मग द्या म्हणे, चालेल. कपभर दूध आणून दिलं. म्हणले, उत्तर देते म्हणले, पण गुरुजी माझी एक इच्छा आहे की माझ्याकडं तुम्ही जेवण करावं. गुरुजी म्हणले, अजिबात जमणार नाही. त्या स्त्रीने सांगितलं, 2500 तुम्हाला दक्षिणा देणार आहे जेवणानंतर, मग जेवतो म्हणे. जेवणाचं ताट वगैरे केलं. म्हणे, आता उत्तर सांगणार तुम्ही जेवल्यानंतर? सांगते म्हटलं जेवल्यानंतर, पण माझी एक इच्छा आहे. काय? माझ्या हाताने तुम्हाला मी जेवण भरवणार. म्हणजे तुमचा स्पर्श, तुमचा हात, म्हणजे मी पवित्र आहे, सोहळ्यामधला ब्राह्मण आहे, मला हे जमणार नाही. म्हणजे 5100 रुपये तुम्हाला दक्षिणा देणार आहे. मग चालेल म्हणले. चालेल म्हटल्यानंतर त्या स्त्रीनं त्या बुवाच्या कानाखाली अशी जी एक ठेवून दिली, खन्न करून. दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. अहो अहो बाई, असं का करताय? मला का मारता तुम्ही? असं त्या पौराणिकाने विचारलं. बाईने सांगितलं, महाराज म्हणले, तुम्हाला पापाचा बाप कोण याचं उत्तर पाहिजे ना? हो, मला उत्तर पाहिजे, पण तुम्ही मारता का? म्हणजे गुरुजी, हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना. म्हणजे काय उत्तर आहे? पापाचा बाप तुम्हाला कळालं नाही? नाही कळालं. म्हणजे काय प्रवचन करता तुम्ही एवढी वर्ष? अहो, पापाचा बाप हा लोभ आहे. तुम्ही 500 रुपये करता माझ्या दारात यायला तयार झालात, 1100 रुपये करता माझ्या कपभर दूध प्यायला तयार झालात,
2100 रुपये करता जेवायला तयार झालात आणि 5100 रुपये देतो म्हटल्यानंतर माझ्या हातून मी जेवण तुम्हाला भरवतो त्यालाही तयार झालात. काय तुमची अधोगती आहे? काय तुमचं हे अधपतन आहे? तुमचं तुम्ही काय विचार करता या गोष्टीचा? आणि पापाचा बाप कोण असं तुम्ही प्रश्न विचारूच कसा काय शकता? त्या गुरुजींनी प्रवचनकारांनी खाली मान घातली. त्याला त्याचं उत्तर मिळालं. सांगायचा मुद्दा असा की लोभ इतका वाईट आहे, माणसाची अधोगती करतो, अधपतनाला जायला लावतो. लोभासाठी कोण कोणाचे किती पाय चाटतील आणि कोण काय करतील लोभासाठी हे सांगू शकत नाही आपण. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा म्हणा त्या लोभापासून दूर राहा बरं का. लोभ हा अत्यंत वाईट आहे. म्हणून नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू, नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू. पुढचा विकार सांगितला मत्सर. मत्सर कशाला म्हणायचं? मत्सर, मच्छर वेगळे बरं का आणि मत्सर वेगळा. मत्सर या शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचं मला बरं न वाटणं, दुसऱ्याची प्रगती मला सहन न होणं, दुसरा मोठा होतोय माझ्यापेक्षा हे मला न आवडणं, दुसऱ्यावरती जळणं, याला मत्सर असं म्हणतात. मंडळी ही तर गोष्ट फार अलीकडे बोकाळलेली आहे. दुसऱ्याची प्रगती आपल्याला बरी वाटत नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, आर्थिक असू द्या, धार्मिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, दुसरा जर माझ्यापेक्षा पुढे जात असेल तर मला त्याची प्रगती सहन होत नाही. मी त्याला खाली कसा पाडायचा, त्याचा कमीपणा कसा करायचा हा प्रयत्न प्रत्येक मनुष्य करत असतो. आणि त्या नादामध्ये स्वतःचीच त्या ठिकाणी अधोगती मनुष्य करून घेतो. हे मत्सराचं असणारं नुकसान आहे, हानी आहे माणसाची. म्हणून माणसाला स्वतः प्रगती करावी, पण दुसऱ्याचा कधी मत्सर करू नये. आपल्या वाटेने आपण जावं, त्याच्या वाटेने त्याला जाऊ द्यावं. मग दोघांची प्रगती होत असते. पण हे माणसाला कळत नाही. त्यामुळे समर्थ सांगतात की मला नको रे बाबा त्या मत्सरापासून फार दूर राहतो, लांब राहा. नको रे म्हणा मत्सरू. आणि शेवटचा विकार सांगितला दंभ भारू. दंभाचा सुद्धा भार घेऊ नको स्वतःच्या शरीरावरती. आता दंभ कशाला म्हणायचं? दंभ या शब्दाचा अर्थ असा की तिळा एवढं असलेलं भोपळ्या एवढं करणं, ह्याला दंभ म्हणतात. किंवा स्वतः जे नाही ते आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं, ह्याला दंभ असं म्हणतात. मग ते कोणत्याही क्षेत्रात असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही अवस्था आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा थोडं काही आपल्याला जरा यायला लागलं की माझ्यासारखा शहाणा कोण नाही, अशा प्रकारचा दंभ माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. मी काहीतरी सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न, आपल्याकडे जेवढं आहे त्यापेक्षा अति करून दाखवण्याचा प्रयत्न, याला दंभ म्हणतात. संत कबीरांच्या जीवनातला एक प्रसंग, काशी क्षेत्रामध्ये संत कबीरांचं वास्तव्य होतं. आणि कबीर महाराजांचा मोठेपणा सहन न होणारी अशी काही माणसं काशी क्षेत्रामध्ये होती. त्यात एक ढोंगी साधू होता. त्या साधूने विचार केला की कबीरांचा आपण त्या ठिकाणी काय करायचा, कमीपणा करायचा आणि आपला मोठेपणा वाढवायचा. म्हणून एके दिवशी भल्या पहाटे कबीर महाराज ज्या रस्त्याने गंगेच्या स्नानाला जातात त्या रस्त्यावर चौकामध्ये तो मनुष्य उभा राहिला. ढोंगी साधू अगदी भगवी कपणी, रुद्राक्षाच्या माळा, टिळे, मुद्रा, भस्म, जे जे काही करायचं, साधूपणाचं सोंग करण्याकरता जे जे करायचं ते सगळं उठावदार त्याने केलं. आणि अगदी चौकात उभा राहिला. लोक यायला लागले, जायला लागले, दर्शन घ्यायला लागले. मोठा साधू आलेला आहे, मोठा साधू आलेला आहे. कोणी त्याच्या पायावर दक्षिणा ठेवत होते, कोणी केळी ठेवत होते, कोणी नारळ ठेवत होते. आता ढोंगीपणामुळेच तो कशाकडेच लक्ष देत नव्हता. तो कबीर महाराज येण्याची वाट बघत होता. कबीर महाराज सहज निघाले स्नानाला. आणि निघाल्यानंतर बघितलं एवढी गर्दी का जमलेली आहे, तर कोणतरी साधू महात्मा आलेला आहे. कबीर महाराज जवळ गेले. कबीर महाराजांनी त्याला बघताच क्षणी ओळखलं की हा कोण आहे. आणि कबीर महाराजांच्या मुखातून सहज एक शब्द बाहेर पडला, ऊपर से तो खूब बने. ऊपर से तो खूब बने असा शब्द बाहेर पडताच क्षणी तो रागाने भडकला. हे म्हणला गोसावड्या, कुणाला बोलायला लागलास तू? कुणाला बोलतोयस? तुला काही समजतंय का? असं म्हणल्यानंतर कबीराने पुढची अर्धी ओळ ही पूर्ण केली. ऊपर से तो खूब बने पर अंदर की बात राम जाने. काय तुझ्या अंतःकरणात आहे ते रामाला कळालं म्हणले. म्हणजे हे ढोंग असतं. ढोंगाला म्हणतात दंभ. मनुष्यानं आपण जसं आहोत तसं पेश व्हावं, जसं आहोत तसं जगाला दाखवावं.
ढोंगीपणा करायला गेला की त्याचं ढोंगही उघड होतं आणि फजितीही होते. तुकाराम महाराजांनी याकरता सुंदर उदाहरण दिलेलं आहे. महाराज म्हणतात, वांजेने दाविले गर्वार लक्षण. वांज स्त्रीनं पोटावरती फडकी बांधून, कपडे बांधून, आपण गरोदर असल्याचं सोंग जरी घेतलं तरी 9 महिन्यानंतर बाळ कुठलं दाखवणार आहे ती? त्यावेळेला काय होईल? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंती वांजची ती खरी, पण फजिती दुसरी जनामध्ये. म्हणजे वांजोटीपणा आहे तो राहणारच आहे, पण पुन्हा आणखीन ढोंग केलं, ते उघड केलं झाल्यानंतर होणारी समाजामधली फजिती ही आणखीन वेगळीच त्या ठिकाणी आपत निर्माण होते. एवढ्या करता कशाला तो दांभिकपणा केला पाहिजे, कशाला ढोंग केलं पाहिजे? सरळ मार्गाने जे करता येईल ते मनुष्यानं करावं आणि आपलं जीवन सुखी, आनंदी, समाधानी बनवावं. आपण सुखी व्हावं आणि इतरांनाही सुखी बनवण्याचा प्रयत्न करावा. या सगळ्या गोष्टी समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकाच्या द्वारे स्वतःच्या मनाला म्हणजे मानवी मनाला बोध करून शिकवण्याचा प्रयत्न केला. मंडळी, चिंतन कसं वाटलं, हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया द्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही चॅनल सबस्क्राईब करायला अवश्य सांगा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.